हॅलो सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. येस, आता आम्ही आज खूप दिवसांनी होळीचा हा व्लॉग शूट करतोय. येस, कारण आम्हाला टाइम नसतो. आम्ही खूप बिझी माणसं, आम्ही नाईट शिफ्ट वाले माणसं, त्यामुळे आम्ही सकाळी उठत नाही आणि रात्री काम करतो. तर समजून घ्या आता. सो आता आम्हाला जसं टाइम भेटेल, जसं आम्हाला मॅनेज होईल, सो आम्हाला जसं टाइम मिळेल, जसं आम्हाला वेळ मिळेल, तसं आम्ही व्लॉग शूट करत जाऊ आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि जे काही काही करतो ते आम्ही कॉन्टेंट क्रिएट करून तुम्हाला दाखवू. येस. सो तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. कारण का खूप टाइमने व्लॉग येत आहे, सो तुम्ही लगेच अनफॉलो करू नका, त्याला फॉलोच करून ठेवा. कारण का व्लॉग येतच राहतील, हे काय आम्ही बंद नाही करत आहे. सो मेन टास्क आहे आजचा पुरणपोळी बनवायचा. सो लास्ट टाइमचा जे मला आधीपासून बघत असतील तर त्यांनी लास्ट टाइमच्या व्लॉगमध्ये मी काय केलेलं ते तुम्हाला माहितीच आहे. पुरणपोळी तर बनलेली कशी का होईना बनलेली, पण थोडंसं सारण वगैरे बनवण्यामध्ये खूप डिफिकल्टीज आलेल्या आणि तेव्हा आम्ही पुण्याला होतो. सो आता आम्ही इथे आहोत. सो आता मला हेल्प होते मम्मीची आणि त्याच्यामुळे आज मी असं ठरवलंय की तिथेच बनवायचं मम्मीसोबतच आणि मग घेऊन यायचं इथे आणि मग आपलं देवाला नैवेद्य वगैरे जे काय संध्याकाळी आपण करतो ॲज युजल होळीची पूजा तसं. सो हे सगळं मी कव्हर करेन आज व्लॉगमध्ये. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, चलो आता आपण भेटू मम्मीकडे. मी निघतोय, रेडी झालो तर आहोत बऱ्यापैकी. गाडी काढतोय, थोडं मार्केटमध्ये जाऊन पुरणपोळीचं सामान आणायचं. आपलं दूध संपलंय ना. फायनली आम्ही मम्मीकडे आलो आहे सगळं सामान घेऊन. हे बघा, हे इथे बसलेत. इथे अनुची हॅपी होळी अजून झाली नाही आहे. हॅपी होळी. आम्ही होळीची तयारी करतोय. सगळी तयारी चालू आहे. सो असं काही आज मी कपडे घातलेले आहेत आणि इथे आतमध्ये मम्मीची तयारी चालू आहे पुरणपोळीची. आणि मग ती शिजत घालायची. सो यावेळेस आम्ही पुरणपोळी मी इथेच करते कारण का लास्ट टाइम माझी गडबड झालेली सगळी. सो आता मम्मी सारणाची तयारी करते, डाळ वगैरे भिजत घालून. मग पुढची प्रोसिजर आपण बघू. सो आपण सकाळी बघितलेलं की पुरणपोळीची डाळ वगैरे सगळी भिजत घातलेली. त्याच्यानंतर आत्ता आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर आता करायला घेतलं. सो आता आम्ही डाळ वगैरे शिजवून घेतो. ही डाळ शिजवून आता ती वाफवत आहेत. गोल घालणं मोठं घ्यावं लागणार आहे भांडं मला वाटतं. गूळ पण इथे शिरून घेतलाय सारणसाठी आणि त्याच्यामध्ये गूळ घालून ते आता मिक्स करून ते गोड सारण बनेल. आता इथे सो आता हे मिक्स करतोय आपण असं सारणला बनवण्यासाठी. चांगलं असं मिक्स करून
ते एक जीव करायचं, मग ते आपलं तयार होईल आता नंतर. सो अर्ध तर तिथे चालू आहे आता बनवणं. आणि त्याच्यानंतर इथे बघा हे असे येऊन बसले तिथे मस्त नवीन सोफ्यावरती. खूप छान वाटतं या नवीन सोफ्यावरती. तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्येच, नवीन घेतला आम्ही इथे. वेलची पावडर, वासासाठी. मला 4 बनवून जाऊन देऊ नये. आपण काय होळीचे विशेष पुरणपोळी होणार होती एवढ्यात, मला वाटलं झाली म्हणून मी खायला आलो. इथे अजून तुम्ही पुरणच हे फायनली दळताय. अजून पीठ मळायचंय मला, वाटून घ्यायचं असं. सो ही स्टेप मी मिस केलेली लास्ट इयर. म्हणजे पुरणच नव्हतं वाटलं का? नाही, हे मी असं केलंच नव्हतं. मी डायरेक्ट पुरण चपातीत घातलेलं. म्हणजे ते चण्याचे ते डाळी सकट ते अख्खं त्याच्यात नको घेऊ हा. आणि घेतली खाल्लेली का ती पुरणपोळी? हा, विचारूया आपण. आणि घेतली ब्लॉग मध्ये आहे आमच्या. अरे तुम्ही ते मेल्ट केलेलं ना गॅसवरच? हा, मी तेच त्याच्यानंतर बोलतोय. हे असं पण करायचंय मेल्ट केल्यानंतर. असं होतं ते आम्ही नाही केलं. ही स्टेप आम्ही स्किप केली. पुरणपोळी खायला वेटिंग लागलेले आहेत. 1 मी 2. गेले. फायनली आमचं पीठ मळून झालंय, सारण पण हे करून झालंय स्मॅश. आता पोळी लागणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पुरणपोळी घेऊन आम्ही आता जातोय आमच्या घरी आणि देवाचं दर्शन घेऊन आम्ही मस्तपैकी देवांना हे काय करतो, नैवेद्य दाखवणार आहोत. आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत बाहेर, कारण आम्हाला बाहेर फिरल्याशिवाय करमत नाही. येस, तर मग भेटू आपण. चला घेऊन जाऊ. अशा प्रकारे आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलेलं आहे देवांना. आणि पूजा पण झाली आमची. आता संध्याकाळ. तर आता आम्ही संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर होळीसाठी आम्ही घेऊन जाणार पुरणपोळी आणि नैवेद्य तिथे पण दाखवणार. येस. सो त्याच्या आधी आम्ही उद्याच्या आम्ही इव्हेंटला जाणार आहोत, ते तुम्हाला दाखवूच आम्ही व्हिडिओमध्ये. सो आम्ही फर्स्ट टाइम जातो आहे तिथे, म्हणजे पुण्यात गेलेलो आहे, आता इथे मुंबईत फर्स्ट टाइम जातो आहे. सो त्या इव्हेंटला जाणार आहे. आणि काढवतात नको जात. आणि अरे चक्कर आली मला. सो त्या इव्हेंटला जाणार आहे. सो त्याच्यासाठी रेडी होण्यासाठी आम्ही काय बोलतात, जल्दी बोल. काय हे ड्रेस कोड ठरवतोय. यस. सो त्यासाठी आम्ही जाणार आहे आता अर्जंट मार्केटमध्ये. सो आता पटापट इथून आवरतो आणि निघतो मार्केटला जायला. यो. मग आम्ही रात्री होलिका दहन वगैरे सगळं दाखवतो. यस. पूजा. बाय. येस, माझी तयारी झाली आहे. इथे पुरणपोळी, नारळ, पाणी आणि हळदी कुंकू घेतलं आहे. आता निघतोय आम्ही खाली. होलिका दहन तर ऑलरेडी झालं आहे, आता आम्ही जातो खाली. ऐकू घेऊन जाती आता मस्त पूजा करायला. मम्मीला फोन मिस कॉल दे. सो फायनली गाईज आम्ही मम्मीकडे पोचलो आहे आणि सगळ्यांनी परत नवीन सोफ्याचा आस्वाद घेतलेला आहे. सगळेजण बसले तिथे आरामात रील टाकत, पोस्ट करत. आणि आम्ही आता जेवणार. जेवून मग आम्ही झोपी जाणार. आणि अशा प्रकारे आजचा हा होळीचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तर काही चला, उद्या आम्ही मस्तपैकी कुठेतरी रंगपंचमी खेळायला जाणार आहोत.
तर मस्त तिथे आम्ही जरा पैसा उधळून येणार आहोत आणि मग पैसा उधळून येणार आहोत. आणि परत इथे पण सोसायटीची पण असते रंगपंचमी, सो ती पण मी दाखवेन तुम्हाला की काय काय असतं ते इथे एक्झॅक्टली. सो ते पण आपण बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग उद्या येईलच होळीचा. सो लाईक करा, शेअर करा, येईलच होळीचा. सबस्क्राईब करा. अरे म्हणजे आज जो टाकणार तो येणार ना उद्या आपला ब्लॉग तसा. आता आमचा प्लॅन आहे की उद्या जाऊन, आता जिथे आम्ही जाणार आहे तिकडे फूड इन्क्लूड आहे की नाही ते माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आता इथे आम्हाला समोर हां उद्या सांगतोय, माझ्या तोंडातून बाहेर आहे. इथे समोर आमच्या खायला असतं फ्री. मग आम्ही विचार केला आहे ते फ्री म्हटलं खाऊया, ते कशाला सोडायचं ना आपण. इथून खाऊन घेऊन जाऊ मस्त पोटभर आणि मग तिकडे बघू, तिथे जर असेल इन्क्लूड तर खाऊ, नसेल तर बघूया, कारण इथून तर खाऊन जाणारच आहे. फुकट का नाही छोडणे का. अनु आहेच आता कमवता, तर तो आम्हाला मदत करेल खायला. खायला मदत करेल मी, म्हणजे पैसे द्यायला. घ्यायला मदत नाही करणार मी. उद्या जरी मी कमवता असं तरी मी गमवत आहे. पॉकेट माझं गमवत आहे. आमचं पण पॉकेट कमवत आहे सध्या. होता सबके पास है, बताता कोई नहीं. सो इग्नोर दिस. सो खूप टायर्ड झालो आज, खूप वर खाली येणं जाणं झालं, खाली उतरणं वगैरे शूट करण्यासाठी वगैरे. सो त्याने आधीच थकलो आहे, त्यामुळे जेवून लवकर झोपायचा प्लॅन चालला आहे. पुरणपोळी वगैरे सगळं झालं व्यवस्थित, अर्ध्याहून जास्त मम्मीनेच केलं. सो येस, सो फायनली हां तेच. सो फायनली आता व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. बाय बाय, सी यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.